पालघर लोकसभेसाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते। महायुतीकडून राजेंद्र गावित इच्छुक आहेत, तर मवियाकडून भारतीय कांबडी इच्छुक आहेत। डॉक्टर विश्वास वळवी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची देखील माहिती आता समोर येते। सर, काय सांगाल एकंदरीत राजेंद्र गावित हे सध्या तिकडचे खासदार आहेत, 2 वेळेस निवडून आलेले आहेत आणि अशामध्ये युतीमधून तुम्ही त्या ठिकाणी उमेदवारी मागतायत। या सगळ्या संदर्भात वरच्या पातळीवर बोलणं झालंय का? काय नेमकं मत आहे तुमचं, काय सांगाल? राजेंद्र गावित हे आमचे महायुतीचे सध्याचे खासदार आहेत, पण त्यांचं जर कार्य बघितलं गेल्या 2 टर्मचा, तर ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे होतं, जे केंद्र शासनाच्या बऱ्याचशा मोदीजींची योजना आहेत, मोदी सरकारची योजना आहेत किंवा इकडे महाराष्ट्रात शिंदे सरकारची योजना आहेत, ते प्रभावीपणे राबवण्यात आलं नाही आहे गेल्या 5 वर्षात। आणि बराचसे कंप्लेंट्स जनतेमधून, पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून हा नेहमी शिंदे साहेबांसमोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय। आता देखील महायुतीमध्ये भाजपसोबत ही सीट लढणार आहे, तर भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी लेखी निवेदन देऊन माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना देखील हे कळवण्यात आलं आहे की त्यांची नाराजी गावित साहेबांसंदर्भात आहे। अशा परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये गावित साहेबांना ही कॅन्डिडेचर देणं आणि सीट जिंकणं, मला असं वाटतं की कठीण जाईल। तुमच्या उमेदवारी संदर्भात मुख्यमंत्र्यांशी काही तुमचं बोलणं झालं? माझी इच्छा उमेदवारीसाठी मी त्यांना कळवली आहे व समजा गावित साहेबांचा जर विरोध असेल सगळ्या पक्षांतर्फे, तर नक्कीच त्यांनी विचार करावा असं माझी अपेक्षा आहे। उमेदवारी जर नाही मिळाली तर बंड करण्याची तयारी, अपक्ष उभं राहण्याची तयारी आहे? मी प्रामाणिकपणे मागच्या वेळेस देखील आमदारकीसाठी इच्छुक होतो व आमदारकी नाही भेटली म्हणून मी बंड केला, तसा विषय नव्हता। मी शिंदे साहेबांचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे, त्यांचा आदेश माझ्यासाठी फायनल असेल तरी जनता व माझ्या कार्यकर्त्यांची मी चर्चा करून जे काही निर्णय ठरेल ते मी घेईल। नक्कीच, धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल। आपण जर पाहिलं की महायुतीत आता उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असलेली पाहायला मिळते, त्यामुळे नक्कीच पालघर मतदारसंघात आता युतीमधून कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।